तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकते आणि कुठल्या साईडला आपल्याला चांगली रॅली दिसून येऊ शकते। ह्याच्या आधी म्हणजे आपण काल ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं त्या पद्धतीने प्रॉपर मार्केटने वर्किंग केलं। बट फिन निफ्टीमध्ये आपण जो व्ह्यू सांगितला त्या व्ह्यूनुसार प्रॉपर वर्किंग करून आपल्याला 60% रिटर्न्स आपल्याला त्या फिन निफ्टीमध्ये एका ट्रेडमध्ये मिळवून दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने उद्या पण आपल्याला मिळवून देऊ शकतो, कारण उद्या ही बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये उद्या 0 to हीरो ट्रेड असेल तर उद्याचा ट्रेड जर बघितला तर कमीत कमी 20-30 रुपयाचा पण ट्रेड आपल्याला 200-300 रुपयाला पण दिसू शकते। म्हणजे उद्या एका दिवसात किंवा एका अर्धा तासात आपल्याला 1000 ते 1500% तरी रिटर्न्स एका दिवसात मिळू शकतात। पण त्यासाठी तुम्हाला आपलं हे जे आता तुम्हाला प्रिडिक्शन सांगणार हे लास्ट पण तुम्हाला बघावं लागणार आहे। फक्त मधून ब्रेक करू नका किंवा पळवळ बघू नका आणि लेवलवर जर ट्रेडिंग करायचं असेल तर मी तुम्हाला जे सांगतोय त्या हिशोबाने ट्रेडिंग करायचं। बरेच जण ट्रेडिंगच्या सायकोलॉजी न समजता मी जसं बाय सी आणि बाय पी जसं दिलं त्याच पद्धतीने करायला बघतो, पण त्या पद्धतीने बऱ्याच वेळा करायचं नसतं। म्हणजे त्याच पद्धतीने त्याबद्दल तुम्ही कराल तर त्याचं नुकसान होऊ शकतं। आता बघितला तर आपला व्ह्यू काय होता, काल मी तुम्हाला सहज सांगितलं इथून कॉल हे तुमचं टार्गेट मार्केट वरून जर येत असेल तर आपण कुठला बसणार, तसं बघा डायरेक्ट इथे क्लोज झालं। आता बऱ्याच जण ते कॉलला पण एंट्री बसतात, पण ही एंट्री एकतर चुकीची एंट्री। प्रॉपर वर्किंग केलं आपलं टार्गेट दिला हा भाई वेगळा, पण ही एंट्री चुकीची आहे। पण कॉलची एंट्री म्हणला तर ते प्रॉपर आहे। ते एंट्री कुठे घ्यायला पाहिजे, एक्झिट कुठे करायला पाहिजे, आपलं प्रिडिक्शन जर तुम्ही बघितला तर हे प्रॉपर तुम्हाला समजून येऊ शकतं। ओके, आता आपण ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्याच पद्धतीने आपण पुढं पण हेच प्रिडिक्शन कंटिन्यू ठेवणार आहे। आपला व्ह्यू उद्या फ्लॅट ओपन होऊ दे, पहिलं टार्गेट 22,485 आणि 22,507। आता जर मार्केट बघतात तर मार्केटने एक रेजिस्टन्स क्रिएट केला, एक ट्रेडलाईन क्रिएट केला। त्या ट्रेडलाईनच्या हिशोबाने जर बघितलं तर मार्केट ह्या ट्रेडलाईनला सस्टेन होऊन कॉल साईडला ब्रेकआउट दिलेला आहे आणि ट्रेडलाईन नसून एक पॅटर्न आहे, हा एक फ्लॅग पॅटर्न आहे आणि फ्लॅग पॅटर्नच्या हिशोबाने जर याचं टार्गेट तुम्ही जर बघायला गेलं तर आता जे इथून पुढे जे आपलं टार्गेट येणार आहे ते टार्गेट बघा समथिंग आपलं टार्गेट ह्या दरम्यान हे येऊ शकतं। म्हणजे आत्तापर्यंतचा जर हाय म्हटला तर 22,680 हे आपलं नेक्स्ट टार्गेट येऊ शकते। म्हणजे उद्या आपल्याला ह्या साईडला रॅली दिसून येऊ शकत्या। उद्या जर मार्केट गॅप ओपन झालं तर तुम्ही 22,521च्या वरती पण कॉलला बसवू शकता। तुमचं टार्गेट 22,679 हे येऊन जाईल। पुढ साईडला म्हणला तर आपण जो पण 22,398 क्रॉस करत नाही तो पण जास्तीत जास्त पुढचा विचार करायचा नाही। आज त्यानं क्रॉस केलं नाही त्यामुळे आपण पुढचा तिथे विचारच केला नाही। आता आपला कॉल साईडचा राहणार आहे 22,524 नंतर। ओके, त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीमध्ये कुठल्या साईडला चांगली रॅली दिसून येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण तोच पॅटर्न झाला फ्लॅग आणि फ्लॅगच्या पॅटर्नच्या हिशोबाने जर तुम्ही त्याचं टार्गेट जर बघायला गेलं तर ते बँक निफ्टीचं टार्गेट येणार आहे 27,803 आणि 48,158। आपला व्ह्यू कॉल साईज होता, अजून मार्केट कॉललाच आहे, हा आपला स्टॉप लॉस होता। आज ते रिटेस्ट करायला आलं, ऑलमोस्ट त्याने रिटेस्ट करून तुम्हाला मर्ज करून किंवा कमी लॉसला देऊन येतो तुम्हाला बाईंगला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि तिथून मार्केट कॉलला कन्वर्ट झाला। 80 ते 90% तुम्हाला ते टार्गेट त्यांना अचीव करून दिला आणि 501 ते 700 म्हणजे टोटल 200 पॉईंट आहे आणि 200 पॉईंटमध्ये भरपूर अशी मोठी रॅली आपल्याला मिळून जाते ऑप्शन्समध्ये। बघता आपलं नाही म्हटलं तर 400, 500, 550 पण जाऊ शकतो फक्त ह्या कन्सेप्टमध्ये। ओके, म्हणजे आपला व्ह्यू उद्या पण बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला राहणार आहे। पुटला जर यायचं म्हटलं तर स्टॉप लॉस हिट केल्यानंतर तुम्ही 27,311च्या खाली पुटला बसू शकता आणि एकतर 48,158 ह्या झोनला आणि तर आपल्याला जास्तीत जास्त पुटला कुठे मुवमेंट दिसून येऊ शकत नाही। उद्या आपण जर 0 ट्रेड जर घ्यायचं म्हणलं तर तो जास्तीत जास्त आपण कॉल साईडलाच बघणार आहोत। म्हणजे आपला ट्रेड सी साईडचाच असायला पाहिजे, पण तो सी साईडला जर असायला पाहिजे म्हणला तर एकतर 27,803 क्रॉस व्हायला पाहिजे आणि ह्याच्यावरती जर असेल तर HDFC, ICICI आणि ॲक्सिस या 3 जरी बँका आपल्याला पॉझिटिव्ह सापडलं तर तुम्ही 0 ट्रेड हा बिंदास कॉल साईडला घेऊ शकता। तुमचं टार्गेट 48,158 विदिन 2 कॅन्डलमध्ये तुम्हाला ते दिसून येऊ शकतं। एवढी पण तिथं बाईंग मोठ्या प्रमाणात उद्या होऊ शकता। उद्या आपल्याला 0 ट्रेडसाठी चांगली मुवमेंट आहे। ओके, अशाच आपल्या प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।